नमस्कार. यस, वरती पण नमस्कार. थँक्यू. डिअर फ्रेंड्स, माझं नाव अक्षय गोरटकर. आज असं पहिल्यांदा तुम्ही बघण्यासाठी आलात. मागच्या काही वर्ष अगोदर मी पण या प्लॅटफॉर्मला बघण्यासाठीच आलो होतो. आल्याच्या नंतर मन परिवर्तन झालं आणि मन बदलल्याच्या नंतर आयुष्य कसं बदलतं हे तुम्हाला ऐकायला आवडेल का? हॅलो. येस माय डिअर फ्रेंड्स, कालच नुकतंच भारतामध्ये सगळीकडे रक्षाबंधन साजरं झालं. हे सर नो मनासारखा झाला का? मनाला प्रश्न विचारा, मनासारखा. येस, काही लोकांच्या मनामधून उत्तर आलं की सर फक्त साजरा करावा लागला, पण नक्कीच भविष्यामध्ये जर सातत्याने कंटिन्युअसली पुढचे 5 वर्ष जर या बॅनर सोबत जर काम केलं तर येणारं रक्षाबंधन तुमच्या मनासारखं होऊ शकतं. एवढी ताकद ह्या बॅनर मध्ये मित्रांनो. माझी जर्नी ज्यावेळेस मी कॉलेज करायचो त्यावेळेस एका अनोळख्या व्यक्तीने ह्या इंडस्ट्रीमध्ये आणण्याचं काम केलं. त्यांनी मला समजून सांगितलं अशा पद्धतीचा हा कन्सेप्ट आहे आणि ही ऑपॉर्च्युनिटी तुमचं आयुष्य देखील बदलू शकते. विचार घेतला, मार्केटमध्ये मोठी डिग्री जरी झाली, कुठलं कितीही मोठं जर एज्युकेशन झालं तरी पण आपल्याला काही ना काही काम करावं लागेल, कुठे ना कुठे नोकरी किंवा छोटा मोठा व्यवसाय करावा लागेल. पण या सिस्टम मध्ये ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस माझं एज्युकेशन चालू असते वेळेस मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि या संधीमध्ये मला लक्षात आलं आठवड्याचे 1200 रुपये ते 2,10,000 रुपयापर्यंत आपण कमवू शकतो. हे गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर मित्रांनो हे इंडस्ट्रीचा अभ्यास करणं सुरुवात केलं. लीगल पॅनल पूर्ण लक्षात घेता ऍज अ करिअर फुल टाइम उतरलो. या सिस्टम मध्ये ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस नक्की सांगेल दिवसाला 50-100 रुपये कमवण्याच्या उद्देशाने आलो होतो. माझे आई वडील MIDC मध्ये वर्कर म्हणून वर्क करायचे आणि या व्यवसायामध्ये ज्यावेळेस आलो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचारांची उंची वाढली. या इंडस्ट्रीमध्ये बघितलं एक सर्वसामान्य फॅमिलीमधून आलेला व्यक्ती सुद्धा अचीव्हर बनतोय. एक करोडपती व्यक्ती सुद्धा ह्या बिझनेसला समजून घेतोय. भारतामध्ये मिडल क्लास लोक पण करू शकतात, गरीब क्लास पण करू शकतात. हे लक्षात आल्याच्या नंतर मी देखील डिसिजन घेतला. माय डिअर फ्रेंड्स, डिसिजन ज्यावेळेस घेतला त्यावेळेस अनेक सगळे लोक नाही बोलले जे माझ्या जवळचे होते. मी ज्या वेळेस लोकांना समजून सांगण्यासाठी गेलो त्या वेळेस लोकांनी नकार दिला. त्याच्या मागचं कारण अनेक सगळे होते. पण नक्की सांगेल ह्या व्यवसायाच्या माध्यमातून जेव्हा अचिव्हमेंट्स होते त्यावेळेस तुम्हाला कोणी नाही म्हणू शकणार नाही. लोक सहज नेटवर्किंग बिझनेसला नाही बोलतात. त्याच्या मागचं कारण हे लोकांना लाज वाटते. सर नो समजून सांगण्याची लोकांना लाज वाटते. पण मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, आज ज्या लोकांना आपण अरबो रुपयामध्ये बघतो असे लोक सुद्धा जाहिरात करतात. येस सर नो. हॅलो. नुकतीच शाहरुख खान साहेबांची पण एक जाहिरात आली हार्पिकची. त्या अगोदर ती अक्षय कुमार साहेब होते. हॅलो हॅलो. येस माय डिअर फ्रेंड्स, काजोल जर माकडासोबत जर डान्स करू शकते एका छोट्याशा चॉकलेट साठी, त्या जाहिरातीसाठी आपल्याला करायला जे माझ्या गरजा होत्या त्या सगळ्या नक्की कंप्लीट केल्या आणि या गरजा पुढे वाढत असते वेळेस मला लक्षात आलं आज मला स्वप्नांच्या दिशेने पण जायचंय. ह्या व्यवसायाच्या माध्यमातून जो व्यक्ती दिवसाला 50-100 रुपये कमवण्याच्या उद्देशाने आलेला आज बघतोय काही वर्षाच्या नंतर एक नेटवर्क बनलं. त्या नेटवर्कच्या माध्यमातून जे येणारं इन्कम आहे आज लाखोच्या पटीमध्ये घेतोय. ही ताकद ह्या बॅनरची आहे. तुम्हाला देखील घ्यायला आवडेल? हॅलो. किती लोकांना लाखो रुपये घ्यायला आवडेल? थँक्यू. बरेचसे लोक आहेत ज्यांनी हात वरती नाही केला, त्यांना पण लाखो घ्यायला आवडतात. हे व्यवसायामध्ये येण्यासाठी सगळ्यांना संधी आहे मित्रांनो, पण आपली इच्छा आहे का ते महत्वाची आहे. हॅलो हॅलो. आपल्याला शाळेमध्ये आपल्याला वर्गामध्ये क्लासमध्ये सगळ्यांना शिकवलेलं आहे काटकोन, त्रिकोण, हे सर नो, लघुकोन, षटकोन आणि आता बरेचसे लोक रील बघून दृष्टिकोन बी शिकले. हे सर नो. हॅलो. पण तो दृष्टिकोन नक्कीच मित्रांनो काम करतो, पण स्वतःचं माइंडसेट असेल तर. हॅलो. बरेचसे लोक स्वतःचं माइंडसेट नसताना सुद्धा इतरांचं माइंडसेट करतात. त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये काही होणं शक्य नाही. या व्यवसायामध्ये आल्याच्या नंतर नक्की सांगेल एक स्वप्नांची उंची तुमची वाढू शकते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक सगळा ग्रुप तुम्हाला मदत करू शकतो. ह्या व्यवसायामध्ये घर, गाडी, बँक बॅलन्स, थोडासा विमान प्रवास, अनेक सगळ्या लोकांमधून 22 वेळेस विमान प्रवास घडला मित्रांनो. ही ताकद ह्या बॅनरची आहे, ह्या ऑपॉर्च्युनिटीची आहे. हे तुम्हाला पण पाहिजे? हॅलो. फक्त इथं पाहिजे का म्हटल्याच्या नंतर हो म्हणायला सुद्धा तुम्हाला जड चाललंय. देव विचार करणार यांना द्यायचं कसं? हॅलो. पाहिजे का?
हेच मित्रांनो, विचार करून काही मिळत नाही, मिळवण्यासाठी नक्कीच आपल्याला त्या दिशेने धाव करावी लागते. आणि या इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी मला शिकवलं, या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतात, ग्राउंड लेवलला टिकून ठेवण्याचं काम केलं, असे इंटरनॅशनल टीम कोऑर्डिनेटर मिस्टर गंगाधर पाटील सर, इंटरनॅशनल टीम कोऑर्डिनेटर आजचे VIP चीफ गेस्ट मिस्टर आणि मिसेस बोंद्रे फॅमिली यांना कोटी कोटी वंदन करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळे गार झाले काय? नमस्कार. मी जास्त वेळ घेणार नाहीये, मी थोडीशी ओळख माझी सांगेल. नाव संजय वालेराव, प्रॉपर संभाजीनगर. आणि मित्रांनो, हा बिझनेस करण्यात एक 6 जणांचा रिक्षा ड्रायव्हर घाटी स्टॉपला रिक्षा चालवत असताना मला ही संधी एक व्यक्ती दिली होती. आणि त्या व्यक्तीने सांगितलं होतं, सर तुम्हाला रिक्षा चालवता चालवता महिन्याला कधी 5-10 रुपये कमवायचा कधी चान्स दिला तर तुम्ही घेणार का? म्हणलं यस सर. पैशाची कोणाला गरज नाही, मला पैशाची गरज नाही. म्हणून तुमच्यासारखं आणून मला बसवलं होतं. तसं आज दीपक सरांनी कन्सेप्ट दाखवला तुम्हाला, तसं मला बी दाखवला गेला होता. ह्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला काय समजलं मला नाही माहिती, पण यातल्या 3 गोष्टी मला समजल्या. त्या ऐकायला आवडेल? यस म्हणताय का बस म्हणताय? तर पहिली गोष्ट अशा सिस्टममध्ये मला आवडली होती, पैसे दिले वस्तू आली, नुकसान 1 रुपया नाही. हे माझ्या मनामध्ये एकदम क्लिक होऊन गेलं होतं. आता पण आजोबांनी खरेदी केली, वडिलांनी खरेदी केली, आपण खरेदी करतोय आणि आपल्यानंतर आपली मुलं बी खरेदी करणार आहे. यस और नो? याच्यात नुकसानच नाही ना, पैसे दिले वस्तू आली. हा मला पहिला पॉईंट समजला. दुसरा पॉईंट समजला, आयुष्यभर मी रिक्षाच कधी चालत राहिला असतो तर श्रीमंत होण्याचा चान्स होता का? नव्हता. मला चान्स तर आहे, करून तर पाहू, झालं तर झालं, नाही तर आपली रिक्षा आहेच. आणि तिसरा पॉईंट समजला, नॉमिनी फॅसले की हा बिझनेस तसा आपल्या नॉमिनीची नावाने होतो. अरे तुमच्या लक्षामध्ये, कारण माझा जेव्हा ऍक्सिडेंट झाला तो मी 6 महिने ऍडमिट होतो घाटीला. मला ट्रकने उडून दिलं होतं, मी 6 महिने घाटीला ऍडमिट होतो. आणि माझ्या मिसेसने सगळ्या गणगोताला पैसे मागितले होते. कोणी कोणाला देते का? सगळ्याला मागितले. भाऊ पोलीसमध्ये, बहिणी टीचर आहेत, काका पिया आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण कोणी कोणाला 1 रुपया. मी विचार केला, चला आपण जिवंत असताना आपल्या मिसेसला पण 1 रुपया देऊ शकत नाही, आपण गेल्यावर कोण देणार आहे? मित्रांनो, हे 3 पॉईंट आवडले मला. बघा, एखाद्या बाईचा करता जाता एक जग सोडून गेला असेल ना, त्या बाईला जाऊन विचारा. ती बाईला फक्त एक सहानुभूती देतात, ताई तू काळजी नको करू, तुझे 2 मुलं मी सांभाळेल. याच वर बहीण म्हणते मी आहे ना, काका म्हणतो मी आहे ना, सगळे म्हणतात, पण कोणी मला 1 रुपया देते का? आणि त्याच बहिणीने भावाला कधी 2-3 हजार मागितले तर भाऊ काय म्हणतो माहितीये का, ताई तुम्हाला काल मागितले असते ना, मी तुला दिले असते का, आता नाही. याच वर आणि बहिणीला कधी मागितलं, बहिणी सुंदर उत्तर असतं, तुझ्या मेवना स्वभाव माहिती नाही का तुला कसं आहे, जे असले त्यांना समजलं. मित्रांनो, एकच सांगायचं मला, त्या बाईला एखाद्या कोणतरी दुकानात कामाला जायला गेले, एखाद्या कॉल सेंटरला कामाला जायला गेले, पण तिचा परिवार तिला सांभाळू लागतो. म्हणून मी एक ट्रकवर एक सुंदरसं वाक्य वाचलं होतं, ए खुदा तेरी आदत में मेरी एक रजा रखना, मैं रहू या ना रहू पण मेरे परिवार को सही सलामत रखना. मित्रांनो, हे 3 पॉईंट आवडले आणि बिझनेसला स्टार्ट केलं. मला काय होणार नाही, आज 10,000 रुपयाचा मोबाईल आपल्यापाशी, फ्रीज आहे घरामध्ये, टीव्ही आहे आपल्या घरामध्ये, पण त्याच्यापासून उत्पन्न नाही आहे. पण इथं कधी 10,000 टाकले तर आयुष्यामध्ये झिंगालाला होऊ शकतं. ही ताकद फक्त महिला त्यांची. सुरुवातीला अडचणी आल्या, मित्र नाही म्हणले, बहीण नाही म्हणली, काका नाही म्हणले, सगळ्या गोष्टी नाही म्हणल्या, पण ते काय म्हणतात ना, ज्याचा सिनियर स्ट्रॉंग असेल ना मित्रांनो, त्याची स्ट्रेंथ स्ट्रॉंग असते. असं माझे ग्रेट सिनियर मिस्टर भाऊसाहेब करणार याला मी मनापासून वंदन करतो. मित्रांनो, त्याला खूप मी काही निगेटिव्ह बोललो असेल, नसं बोललो काही असेल, पण त्यांनी माझा पिछा नाही सोडला. आज त्यांनी एकच सांगितलं, सर तुला संजू तुला सक्सेस कधी व्हायचं असेल तर तुला 4 बेसिक ट्रेनिंगची गरज आहे. आणि ती 4 बेसिक ट्रेनिंग असे ग्रेट गुरु आमचे डायमंड एक्झिक्युटिव्ह मिस्टर ललित डोंगरे सर यांनाही मनापासून वंदन करतो. मित्रांनो, ती ट्रेनिंग मी घेतली. मित्रांनो, मागवून कधीच बघितलं नाही. एक साधारणसा रिक्षा ड्रायव्हर घाटी स्टॉपला 10-20 रुपये गोळा करणारा माणूस ह्या बिझनेस मध्ये कमीत कमी 8.25 करोडचा बिझनेस करू शकतो. तिथे बसलेला प्रत्येक व्यक्ती करू शकतो. ह्या सिस्टमनी खूप काही दिलं. बिझनेस खूप सोपा आहे, फक्त तुम्हाला ज्यांनी आणलंय ना त्याच्या संग फक्त बसा. एकदम सोपा बिझनेस आहे, काही अवघड बिझनेस नाही आहे, पण आपण त्याला अवघड करून घेतो. पैसे दिले वस्तू आली, पण तुम्हाला कसा बिझनेस आपल्या डोक्यात लावू नका. आपल्या डोक्याने आपण कधी श्रीमंत झालो असतो ना त्याच्या आधीच झालो असतो. हे सर ना, म्हणून सिनियरने डोकं लावा, कंपनीने डोकं लावून दिलंय. फक्त 3 वर्ष हा बिझनेस केला ना, चला मी गॅरंटी देतो पैशासाठी कुणाच्या पाया पडायची गरज पडणार नाही. फक्त
पॉझिटिव्ह करून पसताव पण सोडून पसतवू नये. आले तुमच्या लक्षात? 10,000 शेती गहाण पडणार नाही, घर गहाण पडणार नाही, पण 10,000 मध्ये चांगलं कल्याण होऊ शकतं. आणि माझ्या स्त्रीने मला अजून एक समजून सांगितलं, तू जेव्हा आहे तेव्हा तुला रिक्षाच चालावं लागेल, पण तू गेलो तुझी मिसेस रिक्षा नाही चालवणार. हे माझ्या डोक्यात पहिले फिट करून टाकलं त्यांनी. मी जेव्हा जीवन तुला रिक्षाच चालावं लागेल, पण तू गेल्यावर रिक्षा तुझ्या मिसेसला चालवत नाही. पण जो कधी बिझनेस केला, 10-20 लोक कधी जॉईनिंग केले, त्यांना कधी हा बिझनेस समजून सांगितला, पण आयुष्यभर ते त्यांच्यासाठी काम करतील, पण आयुष्यभर त्या लेकरा बाळावर पैसे देतील. आणि तिचा आहे माय लाईफ टाईम मित्रांनो. बसा इथं थांबेल. जय हिंद, जय माय लाईफ टाईम, फक्त माय लाईफ. नमस्कार. चोरीची ओळख नाव योगेश किसन वाबळे, तसं मी प्रॉपर अहिल्यानगर. आज या व्यवसायामध्ये कंप्लीट 10 वर्ष झालेत. आणि या व्यवसायामध्ये येण्याच्या अगोदर बघितलं तर बेसिकली काय लोकांना असं वाटतं हा व्यवसाय अशा लोकांचा ज्यांना काही काम नाहीये. पण क्लिअरली सांगतो, हा व्यवसाय जर करायचा असेल तर काहीतरी गोष्ट कारण लागते. आज माझ्या आयुष्यामध्ये असे कारण भरपूर काय आहे. जसं आईला कॅन्सर क्रिएट झाला, त्यानंतर काही प्रॉब्लेम क्रिएट झाले, फायनान्शियल इश्यू क्रिएट झाले. त्यानंतर जसं आता शेती प्रत्येकडे आहे ना, सगळ्याकडे शेतीमध्ये असताना ज्यावेळेस वडिलांवरती सोसायटीचं कर्ज, हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झाल्यानंतर वयाच्या 16-17 वर्षी मी मार्केटमध्ये पैसे कमायला लागलो. आणि क्लिअर सांगायचं म्हटलं तर माणसाची जबाबदारी ही माणसाला लवकर मोठं बनवते, बरोबर ना? कारण जबाबदारी लवकर येते, माणूस मॅच्युअर्ड लवकर बनतो का नाही बनतो? आता 30-40 झाले तर आज पप्पा मम्मीच लागतात. म्हणजे आज क्लिअर सांगायचं व्यवसायामध्ये वयाच्या 16-17 वर्षापासून जर बघितलं मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी आलो. आणि वयाच्या 22 वर्ष बिझनेस मला मिळाला. आणि मिळाल्यानंतर एक गोष्ट मला कळली, ह्या व्यवसायामध्ये नुकसान काहीच नाही. आज जर तुम्ही मार्केटची सिच्युएशन बघता, मी कधी कधी प्राऊड फील आता मी अशा सरांशी बोलत होतो, आपण लोक दोघं लकी आहे. का लकी माहितीये का? लायकी नसताना आपल्या बिझनेसची गाडीत तरी बसवलं. हॅलो, लायकी नसताना स्वतःच्या घरात तर नेलंय. जर मार्केटमध्ये बॅकफूटवर गेलो तर आमची लायकी पण नव्हती. क्लिअर सांगायचं म्हणजे लायकी म्हणजे काय, लोक म्हणतात सर आम्ही घर केलं, गाडी केलं, ठीक आहे केलं, नो डाऊट, पण आपल्या पश्चात आपल्या फॅमिलीला सिक्युरिटी काय? आज तुम्ही बघू शकताय, आज ऑलमोस्ट ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ऑटोमोबाईल कंपनी असेल, आयटी सेक्टर कंपनी असेल, मॅक्झिमम ठिकाणी आज 30-40 वर्षाच्या लोकांना आज कंपनीतून काढून टाकू राहिले. हॅलो, अरे सर भरपूर ठिकाणी काढून टाकू. कारण का काढताय? कारण कंपनी नवीन फ्रेश ब्लड पाहिजे का नाही पाहिजे? आणि फ्रेश ब्लड काय करतो, एक नवीन उत्तेजना घेऊन काम करतो, नवीन स्पार्क असतो त्यांच्यामध्ये, एक नवीन एनर्जी असते. भले पेमेंट कमी असू दे पण ते काम करतात. हॅलो, आणि करतात की नाही करतात? पण आज जर कंडिशन मध्ये 40-50 वर्ष आले लोक नखरे करतात, हे मला पगार एवढा पाहिजे, तुला माहिती मी किती वर्ष आलो, पण ते काय करतात? आणि कारण गव्हर्नमेंट काय कॉन्ट्रॅक्ट भरती चालू केली सगळीकडे. त्यानंतर दुसरी परमनंट भरती बंद करून टाकली. अरे असं नो, आज 2013 पासून टाटा मोटर्स टेल्को कंपनीमध्ये भरती नाही, परमनंट भरती नाहीये. आणि तिथं मी 2014ला मला 6 लाख मागितले परमनंट साठी. आणि त्या लोकांची मी कंडिशन बघितली, कारण मी डोळ्यांनी बघतोय आज बजाज कंपनी असेल, बडवे कंपनी असेल, गुडियर कंपनी असेल, टाटा मोटर टेल्को असेल, त्यानंतर आपले शेंद्रामध्ये असेल, ऑलमोस्ट मॅक्झिमम ठिकाणी ज्यांना 40-50-60 वर्ष आले त्यांची लाईफस्टाईल काय, आणि मी त्या ठिकाणी परत त्यांच्याच ठिकाणी जाऊन काम करतोय. मग ते जे लाईफस्टाईल जगले तेच मी जगणार. हॅलो, अरे असं नो, या बिझनेस मध्ये बघा ना तुम्ही, माझ्या नंतरच्या लोकांना बघा ना, त्यांची राहण्याची पद्धत, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं कम्युनिकेशन, त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचं इन्स्पिरेशन, त्यांचा स्पार्क बघा. म्हणजे जसं या बिझनेस मध्ये तुम्ही जुने होणार ना तेवढे तुम्ही एकदम एनर्जेटिक बनता. हॅलो, आणि जॉब मध्ये जेवढं तुम्ही म्हातारे होत जाणार ना तेवढे प्रॉब्लेम क्रिएट होतात. हॅलो, अरे असं नो, जसं रिटायरमेंटला सुरुवात होती का, अरे 40 वर्ष राहिले, 30 राहिले, 20 राहिले, 5 राहिले, 3 राहिले, हळूहळू बँक बॅलन्स संपून जातो. टेन्शन येत आता कुठे ड्युटी करायची. हॅलो, पण या बिझनेसची ब्युटी सांगतो मी तुम्हाला काय, या बिझनेस मध्ये तुम्ही आले तर फायदा सांगतो काय होईल. आले तर एक गोष्ट नक्की होईल, तुम्हाला जॉब सोडायची गरज नाही, तुम्ही शेती करता शेती सोडायची गरज नाही. पण एक गोष्ट मला सांगितलं, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. अरे आहे की नाही आहे? किती लोक मोबाईल वरती आहेत करा, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. काय करायचं, त्याचं लोणचं करायचंय का? तुम्ही त्याचा युटिलाइज नाही करत. का करत नाही? सिंपल गोष्ट आहे, तुमच्या मोबाईल मध्ये ऑलमोस्ट आता 200, 250, 300 कॉन्टॅक्ट आहेत की नाही? अरे आहेत की नाही? मला सांगा, तुमच्याकडे कॉन्टॅक्ट आहेत, हे कॉन्टॅक्ट तुम्ही कधी वापरू शकता? एक तर लग्नाच्या दिवशी, एक तर शेवटच्या विधीला. अरे सर, मग तुमच्याकडे 200 लोकांना तुम्ही रोज कॉल करता का? काय चाललं, कशी आहेस, काय चाललंय, पाऊस आहे का, ऊन आहे का? कधी बोलता का? नाही बोलत. पण एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही जर ह्या व्यवसायामध्ये आलात तर 200 लोकांना कोणतरी माझ्यासारखा नमुना निघाल ना. त्या 200 लोकांमध्ये कोणतरी कृष्णासारखा माणूस असेल ना, कोणतरी एखादी व्यक्ती असेल जी बोंद्रे फॅमिली निघू शकते का नाही, कोणतरी व्यक्ती असा असेल जो कमी वेळमध्ये फास्ट अचिव्हमेंट करू शकतोय, मुरारी सरांसारखा व्यक्ती असू शकतो का नाही. ज्याला इमॅजिनेशन जमत नाही ना त्याचं काम नाही. इमॅजिन करून बघा तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही का काय होऊ शकत नाही. तुम्ही इमॅजिन करून बघा, कारण इमॅजिनेशनच आज मला 10 वर्ष टिकवलं बिझनेस मध्ये. काय टिकलं मला
मध्ये. कारण काय की लोक आज पंढरपूर सारख्या ठिकाणी काही लोकांना इगल बनायला सपोज 1 महिना 2 महिने 3 महिने लागतात. काल 2 महिने आठवड्यापूर्वी जॉईन झालेला व्यक्ती पंढरपूरला ट्रस्टी ती व्यक्ती 2 वीक मध्ये इगल बनते. इथं आम्हाला वर्ष लागतंय. म्हणजे कोण व्यक्ती कसा कुठून भेटेल भरोसा नाही, फक्त आपल्याला तंबू ठोकून बसावं लागतं. पण या बिझनेस मध्ये मी क्लिअर असतो. आजही मी सांगतो, जसं आम्ही या बिझनेस मध्ये जुने होतो ना, आमची एनर्जी अजूनही तेवढीच आहे. हॅलो, अजून एनर्जी वाढत आहे. एखादं नाही म्हटलं ना, तिची क्यू येते. आज अरे काय दुनियादारीची, पहिला राग यायचं, मुस्कळा वाटायचं ना जॉईन. पण आता नाही आलं ना, त्याची क्यू येते. याची परिस्थिती काय असेल पुढे चालू, याच्या फॅमिलीचं काय, याच्या मुलाबाळांचं काय, याचं करिअरचं काय, क्यू येते का? आज मार्केटमध्ये बघा तुम्ही, बॅरक सारख्या कंपनी, इंडोर सारख्या कंपनीमध्ये 40-50 वर्ष लोकांना बाहेर काढलंय. इंजवडी फेज 2 मधून जवळजवळ 37 कंपन्या बंद पडल्या. मगरपट्टा आयटी सेक्टर हडपसर, पुढच्या वीक मध्ये मी तिकडे तिथं बघते 20 लोक आज माझे मित्र घरी आहेत. सांगायचे सर माझे योग्य शिक्षण काय, एमसीएम झालं, मास्टर इन कम्प्युटर मॅनेजमेंट. पुढे बसलं घरी. मला एक सांगायचं, कुठल्या दोन्ही काही लोक भ्रमात आहे, माझे शिक्षणाचे पैसे नाही भेटतात, कर्तृत्वाचे पैसे भेटतात. काही लोक भ्रमात आहे, डिग्रीचे पैसे देत नाही. तुम्ही डिग्रीचे युटिलाइज करा मग पैसे भेटतात. डॉक्टर झाले म्हणजे डॉक्टर डिग्री भेटली पैसे येणार नाही. पेशंट आलं तर पैसे येतील ना. वकील झाले म्हणजे पैसे येत नाही, तुम्हाला पेट नाही. जर कस्टमर भेटलं तर तुम्ही पैसे कमवू शकता. हॅलो, तुम्ही इंजिनियर झाले म्हणजे इंजिनियरचे पैसे भेटत नाही. तुमचं कुठं काम भेटलं तर तुम्हाला पैसे. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर झाले, तुम्ही कुठे कंपनीचा नट कुठं टाईप करा तर तुम्हाला पैसे भेटतील. या बिझनेस तुम्ही आले म्हणून पैसे भेटणार नाही, काम करावं तर पैसे भेटतील. हॅलो, आजही स्वतःला कमी समजत नाही. किती लोक येऊ दे, किती झाडाची पानं करून जाऊ दे, नवीन पाणी फुटते परत जून जुलै मध्ये. काय, झाडाची मुळं मजबूत पाहिजे. अरे पाहिजे की नाही? आज तुम्हाला क्लास, आज प्राऊड फील वाटतं. मी अक्षय सरांशी बोलत होतो आज. ठीक आहे, प्राऊड कमी म्हणत जाऊ दे अक्षय सर, काय प्रॉब्लेम नाही. असे दिवस आलेच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला सुधारत नाही. आपल्याला इगो येतो ना, इगो डाऊन होण्यासाठी हा डाऊनफॉल पाहिजे कधी कधी. हॅलो, अरे पाहिजे की नाही? आयुष्य असं बघा, तुम्ही एखादा हॉस्पिटल ऍडमिट, एखादा व्यक्ती एसीची मशीन चालू असतं, कसं असतं? सरळ झाल्यावर माझं तुम्ही संपून जातो. सेम आहे बिझनेस मध्ये, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन पाहिजेच ना. अरे पाहिजे की नाही? मी या बिझनेस मध्ये या जेव्हा खरं सांगतो, ज्या व्यक्तीला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं, एक्स्ट्रा एंटरप्रेनर बनायचं, एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन बनायचं, फॅमिलीमध्ये नाते जिरवायचे असेल ना, त्या बिझनेस मध्ये या. काय लोक भ्रमाते, रे तुला माहिती की मी कोण आहे, मी परचेस हेड आहे, मी डिपार्टमेंट हेड आहे. बाबा तू गेलो तर गावातले लोक कपला इकडे सोडल्यावर तुझ्या ताब्याला सुद्धा येणार नाही का? या बिझनेस मध्ये बघा तुम्ही, एक आपल्यानंतर आपली, आता माझी मुलगी 4 वर्षाची आहे, पण आज जर बघितलं मी इमॅजिन करतोय का 10 वर्ष तिची लाईफस्टाईल काय असणार आहे, 18 वर्ष तिची लाईफस्टाईल काय असणार आहे. हॅलो, आणि तुम्ही विचार करा, तुम्ही रिटायर झालं, तुमचं काय फॅमिलीचं चालेल परत 200-300 काम करायला. चला आपलं पोरग जॉब मागलं, दे रे जॉब, दे रे जॉब, दे रे जॉब. हॅलो, भीक मागायचा धंदा आहे. मी म्हणत नाही जॉब वाईट आहे, जॉब फक्त आपल्याला ऑक्सिजन सारखं टिकून ठेवतोय, जगवणं देत नाही, मरून देत नाही. हॅलो, चालल्यासारखी गमत आहे, पळता येत नाही, बसता येत नाही. हॅलो, अरे सर हा बिझनेस एवढा भारी आहे, सांगतो. एक नवीन लोक तुम्हाला भेटून, कोण आज ऍडव्होकेट भेटेल, कोण तुम्हाला एक शिक्षक भेटेल, कोण तुम्हाला इंजिनियर भेटेल, कोण 10वी नापास भेटेल, एक हायर एज्युकेटेड भेटेल. नवीन लोकांना तुम्हाला टॅकल करता तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी बनता. हॅलो, म्हणून सांगतो बिझनेस मध्ये टिकून राहा, पेशन्स ठेवा आणि जॉईन व्हायचं. म्हणजे काय करायचं, आज मला सांगा, तुमच्याकडे 20-30 हजाराचा मोबाईल आहे. आज काही लोक बघा दिवाळीला ऑफरची ऑफर येते, ऑफर एवढी चिंदी सोच आपली. मी पण त्यातलं निघायला शहाणा नाही, पण या बिझनेसची ऑफर तुम्हाला, एक ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते. एका जिथे 20,000चे प्रोडक्ट घेतल्यानंतर आपले मिसेस, आपल्या मुलांना एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनण्यासाठी एक संधी मिळते. आपल्या फॅमिलीला इन फ्युचर आपल्या पश्चात एक एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची संधी मिळते, जेणेकरून माझी मुलगी, माझी मिसेस, माझ्या आवडीला कुठे हात पसरची वेळ येऊ नये, त्यासाठी संधी. मग तुमचे 20,000 कुठे? आज मला सांगितलं तंबाखू खाणारे किती लोक असतील? काळा गणित तुम्ही आतापर्यंत ₹1,00,000 कॅन्सर खाल्ला असं आपण लोकांनी. त्याला 10,000 नाही बिझनेस करायला, असं आपण म्हणतो मी कोण आहे, पालक आहे, जबाबदारी. अरे फॅमिलीसाठी आपण न्यूट्रलाइज घेऊ शकत नाही, फिलिंग घेऊ शकत नाही, वुमन कंपनी घेऊ शकत नाही, टॅल्कम पावडर फेअरनेस घेऊ शकत नाही. आपण म्हणतो तुला माहिती की मी कोण आहे. कालच बघितलं 4-5 वर्षी पोरगी एका दुकानामध्ये 2 तंबाखूचे पुढे गेला नाही. बापाला म्हटले पप्पा मी कॅडबरी घेऊ का, काय कुठले म्हणले ती किटकॅट घेऊ का, किंवा दाखल असं वाटलं तर ठेवून द्यायचे. म्हणजे तंबाखू घ्यायला तुला पोरीला 2 तंबाखू घ्यायला तर पैसे देतात, किटकॅट घ्यायला पैसे म्हणजे बापाकडे. असं बाप किती लोकांना बनायचं खरं ना. वरती आला काय तर म्हणजे किटकॅटने दात खराब होतं, तुझं तोंडाचं काय कॅन्सर होईल, सांगितलं दिलं तिथं. अशा लोकांना खरंच व्हावं मी तर म्हणतो. आणि वाटच बघू नये अशी गिराईक. मला सांगायचं लागलं, अरे तुम्ही 10-20 हजार रुपये नकळत तुम्ही कॅन्सरला खर्च करताय. तुमचा गुटखा असेल, विमल असेल, त्या विमल खाण्याची तोंड बघा.
ज्यांनी बनवलं संजय वडावत कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर 20 एकर मध्ये घर आहे, चॉपर आहे, हेलिकॉप्टर आहे, आणि खाण्याची चहा मस्त बघा, कपडे घ्यायला पैसे नाही त्याला. या बिझनेस मध्ये आम्ही सांगतो जसं आपण म्हणतो ना, लग्न करताना म्हणतो ना, अरे माझं झालं तू जाऊ शकतोय, आम्ही पण सांगतो आमचं झालं तू जाऊ शकतोय. इथं विश्वास बसत नाही. आम्ही सांगतो या बिझनेस मध्ये आमच्या बाबतीत झालं 5 वर्ष आम्ही तंबू ठोकून बसतो. तुम्ही पण ठीक आहे 5 महिने गवळवळ करताय, काय संबंध? 5 महिने ते कोणाला टाळू भरत नाही की तुमचं म्हणून भरण. आपल्या ह्या मेंदूला ना थोडं 3 वर्ष मानवी गोष्ट 3 वर्ष बिझनेसला मनाने स्टेबल करण्यासाठी वेळ लागतो. 3 वर्ष मिनिमम माइंडली स्टेबल बघा. 4-5 वर्षी तुम्हाला कोणी काढू शकत नाही बिझनेस. आता पण मला हार्डल्स येतात, प्रॉब्लेम्स येतात, किती वेळा असं वाटतं निघून जाऊ, पण माझं माइंड मला सांगतं नाही पुढे पेरलं भाऊ एकदा उगावणार. किती लोकांना स्वतःवर विश्वास आहे? स्वतः काही नाही विश्वास. इथून गेलो शेजारच्याला विचारला ना तुम्हाला लय मोठं दुखती बरं का. काही लोक सर मी शेजारचे विचारतो तुला हुशार आहे, त्याला शेजार हुशार असता आपल्या शेजारी नसता. लक्षात आहे. आणि आपण विचारू ना नातेवाईकाला मी करू का हो काका, तो एवढा शान असतं तर आपला इथं आला असतं, लाख रुपयाची गाडी पण दिली असती. म्हणून सांगतो स्वतः निरा स्वतः दम असतं ना, स्वतः उभे राहा. कमजोरी बनवू नका स्वतःची, कारण लोकांच्या गोष्टीत काम करा कमजोर बनतो माणूस. मी आता स्टेटस टाकलं, माझ्या माइंडमध्ये हळूहळू काय ते कंटेंट येतात मला, मी काय खळेवर आहे, आणि जो रोज खळेवर आहे त्याचं पीक चांगलं राहतं, जे खळेवर आहे ना त्याचं पीक कधी डुकरं संपून जातं. म्हणून या बिझनेस मध्ये काय फील्डवर आहे तर टिकायला तयार आहात. या बिझनेस मध्ये आलो तर वयाचे 22 वर्ष बिझनेस मध्ये 2 व्हीलर झाली, त्यानंतर 9-10 लाखाची स्विफ्ट गाडी झाली. या छत्रपती संभाजीनगर मध्ये एक छोटंसं घर झालं, त्याची किंमत आज कॉस्टिंग काढलं तर 20-25 लाख रुपये त्याची प्राइस आहे. त्यानंतर गावाकडे 2 गुंठ्यात घर बांध आई वडिलांना. या बिझनेस मध्ये छोटे मोठे अचीवमेंट झालेले, जास्त काय क्लिअर नाही मारलं. म्हणजे जी गोष्ट आपण म्हणतो अन्न वस्त्र निवारा, ही गोष्ट माझी ह्या बिझनेस मधून 8 ते 9 वर्षात कम्प्लीट झाली. अन्न वस्त्र निवारण झालं याच्यासाठीच माणूस जगतो. पण त्याच्या पुढचं काय, एक एक्स्ट्रा ड्रीमर बनायचं, एक स्वप्नांकडे वाटचाल आहे. ह्या लाईन नंतर एनटीसी पर्यंत तुमच्या गरजा कम्प्लीट होतात, एनटीसी नंतर ड्रीम कडे वाटचाल होते. हॅलो हॅलो काय लोक सर मी डिटी चालू, तुम्हाला माहिती की कोण येऊ आता पुढे किराणासाठी आपली सुरुवात झाली. अरे लक्षात आलंय. म्हणून सांगतो रँक होल्डर लोकांना राजा अजून लई आमचा प्रवास करायचा, टिकून राहा. नवीन लोकांना मेसेज आहे, एमआरटीसी चालक खूप बेकार आहे, एआय सिस्टम आलंय, रोबोटिक सिस्टम आली, कधी आपल्याला काढतील कधी त्याला किती भरोसा नाही. म्हणून सांगतो एक्स्ट्राऑर्डिनरी बनण्यासाठी आपल्या फॅमिलीच्या सिक्युअर लाईफस्टाईलसाठी या बिझनेस मध्ये नक्की टिकून राहा. येणार सगळेजण. इथून गेलो फक्त शेजारच्या रात्रीने फोटो दुखले तुम्हाला माझी आठवणी. काय विचारण्यासारखं 10,000चे 20,000चे प्रोडक्ट घ्यायचे, जेवढे अमाऊंट तुम्ही द्या ना त्याच्या 30% एक्स्ट्रा प्रोडक्ट मिळणार. असे बाहेरून घेतोच ना आपण. तुम्ही शेतीचे प्रोडक्ट घ्या. आज अहिल्यानगर मध्ये भाळवणी म्हणून गाव, गावामध्ये आतापर्यंत सेकंड हँड माझा एनटीसी बनतोय. तुम्हाला विश्वास नाही बसणार. आता 40 ते 45 शेतकरी फक्त माझ्याकडे, पण क्लिअरली विश्वास नाही बसणार तुम्हाला. मंथली 5 ते 6 लाख बीवी माझ्या फक्त खालच्या आयडीचा आहे, फक्त शेतीचा. तुम्हाला विश्वास नाही बसणार तर माझ्याकडे डिस्ट्रिक्टला विचारून बघा, तिथे एक माझं जीटीएस चालू आहे बरं. हे काय सांगतो लय लोक लागत नाही, अरे मेलेल्या माणसाला 5 भेटतात आपल्याला 2 भेटत नाही. आपण माणसात आहे की नाही? अरे आहे की नाही? आहे ना आपण माणसं, आणि जो माणसाला त्यालाच माणसं भेटतात.